ओके. बघा, जसं की आज आपण काय करतोय, की एक सॉफ्टवेअर टेस्टिंगचं जे आहे, ते आपण स्टार्ट करतोय. 1 मिनिट. हां. बघा, आता ज्यावेळी लास्ट टाईम पण ज्यावेळी सेशन आपण घेतलं होतं, राइट? त्यावेळी तुम्हाला मी सांगितलं होतं, की डेव्हलपर हा एकच रोल काय नसतो, राइट? डेव्हलपिंग सोबत काय असतात, टेस्टर सुद्धा असतात, राइट? तर मग आता आज आपला जो टॉपिक आहे, तो आहे डिफरंट टाइप्स ऑफ डॉक्युमेंट. तुम्ही म्हणाल, "सर हे डॉक्युमेंट काय?" ठीक आहे. डिफरंट टाइप्स ऑफ डॉक्युमेंट. बघा, ज्यावेळी बघा, ज्यावेळी सपोज बघा एक कंपनी आहे, ठीक आहे. ही कंपनी आहे सपोज इन्फोसिस, ठीक आहे. आणि एक आहे क्लायंट. त्याला आपण समजा असं पकडा, की एस-बी-आय क्लायंट आहे. मग एस-बी-आयला काय करायचंय? एस-बी-आयला एक सॉफ्टवेअर बनवायचंय, राइट? काय बनवायचंय? सॉफ्टवेअर बनवायचंय. आता या केसमध्ये एस-बी-आय कोण झाला? एस-बी-आय झाला क्लायंट. कुणाचा क्लायंट? इन्फोसिसचा, राइट? आता एस-बी-आयला काही सॉफ्टवेअर बनवायचंय, ठीक आहे. मग ते इन्फोसिसला कसं सांगणार, की बाबा मला एक असं-असं सॉफ्टवेअर बनवायचंय आणि त्यामध्ये मला अशा-अशा फंक्शनॅलिटीज पाहिजे, राइट? फोन करून तर काही सांगणार नाहीत, बरोबर? मग या दोघांमध्ये एक मेडिएटर असतो. त्याला आपण बी-ए म्हणतो, बिझनेस एनालिस्ट, ठीक आहे. आता बिझनेस एनालिस्ट काय करतो? बिझनेस एनालिस्ट हा कंपनीचा एम्प्लॉयी असतो. इन्फोसिसचा एम्प्लॉयी असतो बिझनेस एनालिस्ट, ठीक आहे. तो काय करतो? तो कम्युनिकेट करतो कोणासोबत? एस-बी-आय सोबत, ठीक आहे. एस-बी-आय सोबत कम्युनिकेट केल्यानंतर एस-बी-आयच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, बघा आता एखादं सॉफ्टवेअर जर बनवायचं असेल, तर त्यांच्याकडे काही रिक्वायरमेंट असतात, राइट? मग या ज्या काही रिक्वायरमेंट असतात, या रिक्वायरमेंट एस-बी-आय बी-एला सांगतं. बी-ए म्हणजे कोण? बिझनेस एनालिस्ट, ठीक आहे. ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या बी-एला सांगितल्या. मग बी-ए त्याच्या जवळच ठेवतो का रिक्वायरमेंट? नाही. बी-ए काय करतो? बी-ए त्या रिक्वायरमेंट कंपनीला सांगतो, की बाबा एस-बी-आयला अशा-अशा रिक्वायरमेंट बनवून पाहिजेत. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं? ज्यावेळी एखाद्या क्लायंटला सॉफ्टवेअर बनवायचं असतं, त्यावेळी तो क्लायंट काय करतो? रिक्वायरमेंट देतो कंपनीला, राइट? मग त्या रिक्वायरमेंट कुणा थ्रू जातात? तर बिझनेस एनालिस्ट, बी-ए थ्रू जातात. मग आता बी-ए काय करतो? बघा, एस-बी-आयनं रिक्वायरमेंट दिल्या, राइट? की आम्हाला रिक्वायरमेंट बनवून आम्हाला असं-असं माझ्या सॉफ्टवेअरमध्ये पाहिजेत. मग बी-ए काय करतो? त्याचं एनालिसिस करतो त्या रिक्वायरमेंटचं. काय करतो? एनालिसिस, राइट? तर एनालिसिस केल्यानंतर बी-ए 2 प्रकारचे डॉक्युमेंट्स क्रिएट करतो. एक असतं बी-आर-एस डॉक्युमेंट, एक असतं एस-आर-एस डॉक्युमेंट, राइट? तर आज आपल्याला या 2 डॉक्युमेंटबद्दल काय करायचंय? डिस्कशन करायचंय. ठीक आहे. अंडरस्टँड करून घ्यायचंय, की बी-आर-एस डॉक्युमेंट काय आहे? कोण वापरतं? कशासाठी यूज केला जातो? एस-आर-एस डॉक्युमेंट काय आहे? कोण वापरतं? कशासाठी यूज केला जातो? बी-आर-एस आणि एस-आर-एस या डॉक्युमेंटचं बॅकग्राऊंड तुम्हाला समजलं, की हे जे डॉक्युमेंट्स आहेत, हे कसे पिक्चरमध्ये आले, राइट? समजलं? याच्यामध्ये काही डाऊट आहे कुणाला? सर हां, आता हे आपण डिटेलमध्ये बी-आर-एस, एस-आर-एस आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. ठीक आहे. तर लक्षात आलं? थोडं क्विक रिवाईज करतो, राइट? क्विक रिवाईज करतो. काय? बघा, आता माझ्यासोबत तुम्ही पण रिवाईज करा. तुम्ही पण मेमोराईज करायचं ट्राय करा, राइट? एस-बी-आय आहे, राइट? एस-बी-आयला सॉफ्टवेअर बनवायचं आहे, राइट? मग त्यांनी ऑर्डर दिली इन्फोसिसला, राइट? मग इन्फोसिस आणि एस-बी-आय यांच्यामधलं कम्युनिकेशन कुणी कॅरी आउट केलं? बिझनेस एनालिस्ट. एस-बी-आयनं त्याला अ, ज्या काही रिक्वायरमेंट ते सांगितल्या, त्या रिक्वायरमेंट त्यानं इन्फोसिसला दिल्या. पण कशा दिल्या? ज्या काही रिक्वायरमेंट आल्या त्याच्यावरती त्यानं एनालिसिस केलं
आणि त्या बेसवरती 2 डॉक्युमेंट बनवले. एक बनवलं BRS, एक बनवलं SRS. ठीक आहे. नाव इथपर्यंत क्लिअर आहे. हे थोडं आपण रिपीट केलं. आता BRS डॉक्युमेंट काय आहे? बघा, इथे जे काही तुम्हाला दिसेल नोट्समध्ये, ठीक आहे, ते थोडं टेक्निकल वे आहे. मी तुम्हाला प्रत्येक लाईनचा अर्थ सुद्धा किंवा शब्दाचा अर्थ सुद्धा समजून सांगेल, जेणेकरून तुम्हाला ते जे आहे लक्षात ठेवणं ईझी जाईल. ठीक आहे. तर सगळ्यात आपण काय बघितलं? BRS डॉक्युमेंट आणि SRS डॉक्युमेंट बनवतात. ठीक आहे. कोण बनवतात? तर बिझनेस एनालिस्ट बनवतात. ओके. नाव बघा, आता BRS डॉक्युमेंट तुम्हाला जर क्वेश्चन आला इंटरव्ह्यूमध्ये, की BRS डॉक्युमेंट बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? राइट. तर हे 4 पॉइंट त्याला सांगायचे तुम्ही. ठीक आहे. हे 4 पॉइंट सांगायचे. पण बघा, प्रत्येक पॉइंटचा तुम्हाला अर्थ माहीत पाहिजे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तर काय आहे? त्याचा फुल फॉर्म आहे BRS डॉक्युमेंट. काय? बिझनेस, बघा इथे दिलेलं बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. नावातच आहे. हे कशाशी रिलेटेड डॉक्युमेंट आहे? रिक्वायरमेंट. कुणाच्या रिक्वायरमेंट आहेत? बिझनेसच्या. मग BRS म्हणजे काय? बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. ठीक आहे. हा झाला त्याचा फुल फॉर्म. आता तर ठीक आहे, तुम्हाला तर कळलं, की बाबा याला BRS डॉक्युमेंट म्हणतात. राइट? मग याच्यामध्ये एक्झॅक्ट काय असतं? राइट. तुमच्या लक्षात आलं, की बाबा BRS डॉक्युमेंट BA बनवतो. पण एक्झॅक्टली त्या डॉक्युमेंटमध्ये काय असतं? तर बघा, इट कन्सिस्ट ऑफ रिक्वायरमेंट्स. कुणाच्या रिक्वायरमेंट्स? कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स. कस्टमर म्हणजेच कोण? आपण मगाशी बघितलं, क्लायंट. इट कन्सिस्ट ऑफ क्लायंट रिक्वायरमेंट टू बी डेव्हलप ॲज अ सॉफ्टवेअर. याचा अर्थ काय? सेकंड पॉइंट काय? दिस डॉक्युमेंट कन्सिस्ट ऑफ कस्टमर रिक्वायरमेंट टू बी डेव्हलप ॲज अ सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअर बनवण्यासाठीच्या ज्या काही रिक्वायरमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठीच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, त्या रिक्वायरमेंट BRS डॉक्युमेंटमध्ये असतात. राइट? बघा, 2 पॉइंट बघितले. पहिला पॉइंट काय? BRSचा फुल फॉर्म बघितला, बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. ठीक आहे. नंतर त्यामध्ये काय असतं? इट कन्सिस्ट ऑफ रिक्वायरमेंट टू बी डेव्हलप ॲज अ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी ज्या काही रिक्वायरमेंट असतात त्या याच्यामध्ये दिलेल्या असतात. आता थर्ड पॉइंट, कोण बनवतं? बघा, याचं आन्सर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. BRS डॉक्युमेंट कोण बनवतं? BA बनवतो. राइट. BA इज नथिंग बट बिझनेस एनालिस्ट. आता याच्यामध्ये कोणती लँग्वेज यूज केली जाते? तर बिझनेस लँग्वेज यूज केली जाते. ठीक आहे. तर बिझनेस लँग्वेज म्हणजे काय? कंपनीची एक लँग्वेज असते. राइट. बघा, आता बिझनेस लँग्वेज म्हणजे काय, की आय वॉन्ट सबमिट बटन. ठीक आहे. आपण हे एक्झाम्पल पुढे जाऊन बघणार आहोत, की बिझनेस लँग्वेज आणि टेक्निकल लँग्वेजमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. तर बिझनेस लँग्वेज म्हणजे काय? जे जनरल लँग्वेज असते ती तुमच्या BRS डॉक्युमेंटमध्ये दिलेली असते. मग आता BA काय करतो? ही जी बिझनेस लँग्वेज असते, ती बिझनेस लँग्वेज काय करतो? कन्व्हर्ट करतो टेक्निकल लँग्वेजमध्ये. टेक्निकल लँग्वेजमध्ये. ठीक आहे. आता बघा, एक सिंपल उदाहरण देतो, की बिझनेस लँग्वेज आणि टेक्निकल लँग्वेज कशी असते. एक एक एकदम सिंपल उदाहरण. ठीक आहे. आता बघा, बिझनेस लँग्वेज काय? आय वॉन्ट टू परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. राइट. हा काय झाला तुमचा? दिस इज बिझनेस लँग्वेज. ही टेक्निकल लँग्वेज कशी? काय पाहिजे? एकतर तुम्हाला 2 व्हॅल्यूज पाहिजेत. देअर शुड बी 2 इनपुट्स. बघा, आता हेच मी टेक्निकल भाषेत लिहितो. ठीक आहे. देअर शुड बी 2 इनपुट्स. राइट. आता आपल्याला ॲडिशन करायची म्हणजे काय लागणार आहे? ऑपरेटर लागणार आहे. राइट. ऑपरेटर म्हणजे काय? प्लस, मायनस, मल्टिप्लाय, जे याला आपण ऑपरेटर म्हणतो. कोणतं ऑपरेटर लागणार आहे? प्लस ऑपरेटर. राइट. देअर शुड बी 2 इनपुट्स, 1 ऑपरेटर अँड आउटपुट किती लागणार? देअर शुड बी 1 आउटपुट. जे काय आपण ॲडिशन करणार ते एकच आउटपुट होणार आहे. राइट. म्हणजेच काय? 2 + 3 = 5. देअर शुड बी 2 इनपुट.
हा एक इनपुट झाला, हा दुसरा इनपुट झाला, राईट. ही रिक्वायरमेंट झाली. ऑपरेटर प्लस आणि एक आउटपुट, दिस इज आवर आउटपुट, राईट. हे एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलं, तुम्हाला इतक्या असं डिटेल फ्रेशर लेवलला नाही विचारणार, राईट. पण तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. बघा, BRS डॉक्युमेंट, बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, राईट. काय कन्सिस्ट असतं, कस्टमर रिक्वायरमेंट असतात, कोण बनवतं, BA बनवतं, बिझनेस लँग्वेजेस यूज झाले. ह्या 4 पॉईंटमध्ये तुमचं BRS डॉक्युमेंट एंड आहे, राईट. पुढे आपण SRS बघणार आहोत. SRS थोडं डिटेलमध्ये असतं, जे आपल्याला डॉक्युमेंट जे डेव्हलपर डेव्हलप करतात किंवा टेस्टर टेस्ट करतात, ते कोणत्या डॉक्युमेंटचा यूज करतात, तर ते SRS डॉक्युमेंटचा यूज करतात. ठीक आहे. तर मला सांगा, BRS डॉक्युमेंटमध्ये कुणाला काही डाऊट आहे का, की समजलं नाही किंवा काय? 4 पॉइंट आहेत फक्त. BRS SRS डॉक्युमेंट्स तुम्हाला विचारतील, की BRS डॉक्युमेंट बद्दल तुम्हाला काय माहिती आहे, राईट. तर तुम्ही अशा वेळी हे 4 पॉइंट जे आहेत ते सांगू शकता. ठीक आहे. ठीक आहे. सायलेन्स, आय विल टेक इट ॲज नो. नो क्वेश्चन, राईट. बघा, असंही नाही की आत्ता ठीक आहे, आत्ता नाही क्वेश्चन आले, ज्यावेळी तुम्ही रिवाइज कराल त्यावेळी जर काही क्वेश्चन्स आले तर तुम्ही नोट डाऊन करा. नेक्स्ट सेशनमध्ये मला सांगा. वी विल डिस्कस इट. ओके. नाव नेक्स्ट डॉक्युमेंट्स कम्स इनटू द पिक्चर, दॅट इज SRS डॉक्युमेंट. ठीक आहे. एक मिनिट. दॅट इज SRS डॉक्युमेंट. बघा, आता जसं आपण बघितलं, BA 2 डॉक्युमेंट बनवतो, एक BRS, SRS. BRS तर आपण बघितलं, आता SRS बघूयात. ठीक आहे. SRS काय, अगेन फुल फॉर्म, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. SRS म्हणजे काय, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, राईट. आता बघा, हे जे SRS डॉक्युमेंट आहे ना, याला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. ठीक आहे. म्हणजे काय, की कधी तुम्हाला ते SRS डॉक्युमेंट माहिती आहे का म्हणून विचारतील, किंवा कधी तुम्हाला FRD माहिती आहे का म्हणून विचारतील, राईट. किंवा FRS माहिती आहे का विचारतील, किंवा FS किंवा RD. हे सगळ्यांचा अर्थ काय झाला, SRS डॉक्युमेंटच आहे. ठीक आहे. फक्त याचे फुल फॉर्म, FRD म्हणजे फंक्शनल रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. ठीक आहे. ज्या काही तुमच्या फंक्शनल रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आहेत त्याला FRD. FRS म्हणजे काय, फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, राईट. जे इथे सॉफ्टवेअर आहे त्याच्याऐवजी फक्त फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. ठीक आहे. FS म्हणजे फंक्शनल स्पेसिफिकेशन. ठीक आहे. आणि RD म्हणजे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. ह्या सगळ्यांचा अर्थ काय, एकच, काय, SRS डॉक्युमेंट. ठीक आहे. म्हणजे जरी उद्या तुम्हाला असं नको व्हायला, की तुम्हाला क्वेश्चन विचारलाय FRD वरती, म्हणजे जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज FRD, पण तुम्हाला SRS डॉक्युमेंट माहिती आहे, मग तुम्ही काय करणार, तुम्ही सांगणार नाही का, तर तुम्हाला फक्त SRS हा शब्द माहिती आहे. पण तसं नाही, FRD विचारलं तरी SRS सांगायचं आहे, FRS विचारलं तरी हेच सांगायचे डॉक्युमेंट, राईट, राईट. या सगळ्यांचा अर्थ एकच झाला. ठीक आहे. नाव, मग आता हे जे आधी BRS डॉक्युमेंट बनवलं जातं, ठीक आहे, या BRS डॉक्युमेंट वरनच नेक्स्ट डॉक्युमेंट जे बनवलं जातं त्याला आपण SRS डॉक्युमेंट म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये कोणती लँग्वेज असते, BRS मध्ये बिझनेस लँग्वेज असते, राईट. आणि SRS मध्ये टेक्निकल लँग्वेज असते. ठीक आहे. टेक्निकल लँग्वेज, बिझनेस लँग्वेज, आता मी एक तुम्हाला उदाहरण दिलं. ठीक आहे. मग बघा, जे SRS डॉक्युमेंट आहे, इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम BRS. म्हणजे आधी BRS बनवलं जातं, BRS डॉक्युमेंट वरनं SRS डॉक्युमेंट बनवलं जातं, राईट. बघा, 1, 2, 3 पॉइंट आपले इथे कव्हर झाले. हां, आता डेफिनेशन, की बाबा SRS डॉक्युमेंट डिफाईन कसं करायचं. ठीक आहे. SRS डॉक्युमेंट डिफाईन कसं करायचं. बघा, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे रिक्वायरमेंट असतात, राईट. बट याच्यामध्ये 2 प्रकारचे रिक्वायरमेंट असतात. एक तुमची फंक्शनल रिक्वायरमेंट असते आणि दुसरी तुमची सिस्टम रिक्वायरमेंट असते, राईट. SRS मध्ये SRS इज सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. त्याची जर डेफिनेशन विचारली तर डेफिनेशन सांगताना 2 गोष्टी सांगायच्या. एक, इट डिफाईन्स
फंक्शनल रिक्वायरमेंट जे आपल्याला डेव्हलप करायचे आणि सिस्टीम रिक्वायरमेंट बघा, इट डिफाईन्स फंक्शनल रिक्वायरमेंट टू बी डेव्हलप अँड सिस्टीम रिक्वायरमेंट टू बी यूज. आता याचा मी अर्थ सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. ठीक आहे. SRS शब्द उच्चारल्याबरोबर तुम्हाला दोन, एक तर फंक्शनल रिक्वायरमेंट आणि सिस्टीम रिक्वायरमेंट. बघा, फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय? फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये कोणत्या कोणत्या फंक्शनॅलिटीज पाहिजेत. म्हणजे काय, सपोज एखादं मनी ट्रान्सफर ॲप, जर एखादं ॲप डेव्हलप करत असतील कंपनी, तर काय काय पाहिजे तुम्हाला? मनी सेंड करता आले पाहिजे, मनी रिसीव्ह करता आले पाहिजे, राईट? त्याची आपल्याला हिस्ट्री बघता आली पाहिजे, बरोबर? त्याचे वीकली आपल्याला रिपोर्ट्स बघता आले पाहिजेत, बरोबर? आपल्याला त्याचा पासवर्ड, पिन सेट करता आला पाहिजे. तसाच तो रिसेटही करता आला पाहिजे, बरोबर? नवीन बँक अकाउंट ॲड करता आलं पाहिजे. या काय झाल्या डिफरंट फंक्शनॅलिटीज झाल्या, राईट? या झाल्या फंक्शनल रिक्वायरमेंट. फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय? तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये कोणत्या फंक्शनॅलिटीज तुम्हाला पाहिजेत, याला आपण फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणतो. हां, तुम्ही म्हणाल सर फंक्शनल रिक्वायरमेंट आम्हाला समजलं. सिस्टम रिक्वायरमेंट म्हणजे काय? बघा, सिस्टम रिक्वायरमेंट म्हणजे काय, की एकदा का तुमचं सॉफ्टवेअर बनवून झालं, सपोज हे सॉफ्टवेअर आहे बनवलं, तर तुम्ही बनवलेलं सॉफ्टवेअर कोणत्या सिस्टमवरती चाललं पाहिजे, राईट? कोणत्या सिस्टमवरती चाललं पाहिजे, त्याला आपण म्हणतो सिस्टम रिक्वायरमेंट. एक्झाम्पल द्यायचं झालं, सपोज तुम्ही एक मोबाईल ॲप्लिकेशन बनवलं, राईट? तर ते Androidवर पण चाललं पाहिजे, राईट? नंतर iOS वरती पण चाललं पाहिजे, विंडोजवरती पण चाललं पाहिजे समजा, राईट? तर ह्या काय झाल्या, सिस्टम रिक्वायरमेंट झाल्या, की माझं सॉफ्टवेअर बनवल्यानंतर कोणकोणत्या वेगवेगळ्या सिस्टमवरती ते रन झालं पाहिजे, त्याला आपण सिस्टम रिक्वायरमेंट म्हणतो. ठीक आहे. आता परत एकदा आपण याची डेफिनेशन बघू. SRS डॉक्युमेंट डिफाईन्स फंक्शनल रिक्वायरमेंट टू बी डेव्हलप, म्हणजे ज्या काही फंक्शनॅलिटी डेव्हलप करायच्या आहेत त्या, आणि सिस्टम रिक्वायरमेंट टू बी यूज्ड, राईट? मग बघा, आता तुम्हाला पाठ करायची गरज आहे का SRS डॉक्युमेंट? विचारलं SRS डॉक्युमेंटमध्ये काय असतं, तर पटकन तुमच्या डोक्यात काय दोन गोष्टी आल्या पाहिजे? एक आलं पाहिजे फंक्शनल रिक्वायरमेंट, एक आलं पाहिजे सिस्टम रिक्वायरमेंट. आता पाठ करायची काय गरज आहे? तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, SRS डॉक्युमेंट डिफाईन्स फंक्शनल रिक्वायरमेंट टू बी डेव्हलप अँड सिस्टम रिक्वायरमेंट टू बी यूज्ड, राईट? चौथा पॉईंट झाला. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? तुम्हाला फंक्शनल रिक्वायरमेंट समजली, सिस्टम रिक्वायरमेंट समजली. ठीक आहे. याच्यासाठी याला मी रेड मार्क केलेलं आहे, राईट? या डेफिनेशनमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक फंक्शनल रिक्वायरमेंट, सिस्टम रिक्वायरमेंट. ठीक आहे. त्याचे तुम्हाला अर्थही समजले. नाऊ नेक्स्ट, कोण बनवतो? इट इज प्रिपेअर्ड बाय BA. BA म्हणजे काय? बिझनेस ॲनालिस्ट, राईट? बिझनेस ॲनालिस्ट ही प्रोफाईल असते, राईट? आता आता तो तुम्हाला विचारू शकतो, की ठीक आहे, SRS डॉक्युमेंट तर बनवलं, पण तुम्हाला ते कसं मिळतं? झेरॉक्स काढून देतो का मॅनेजर आपल्याला आणून? नाही, राईट? मग त्याचे काही डिफरंट डिफरंट चॅनल्स आहेत, की त्या चॅनल्स थ्रू तुम्हाला ते डॉक्युमेंट मिळतात. कसे मिळतात? सगळ्यात पहिलं तर तुम्हाला BA काय करतो? ईमेल करतो, राईट? ईमेलवरती तुम्हाला डॉक्युमेंट मिळू शकतं, किंवा शेअर ड्राईव्हवरती मिळू शकतं, किंवा शेअर पॉइंटवरती मिळू शकतं. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल, "सर, मला ईमेल समजलं." बघा, हे कंपनीत यूज होणारे टूल्स आहेत. एक असतं शेअर ड्राईव्ह, एक असतं शेअर पॉइंट. ईमेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग तुम्हाला ते डॉक्युमेंट कसं मिळतं? आयदर तुम्हाला ते ईमेल थ्रू मिळतं, किंवा शेअर ड्राईव्ह, किंवा शेअर पॉइंट. तुम्हाला सर आता ह्याच्यात काय फरक आहे? बघा, शेअर ड्राईव्ह आणि शेअर पॉइंट हे जे आहे, हे सेंट्रल स्टोरेज डिव्हाइस असतात. सेंट्रल स्टोरेज डिव्हाइसेस ऑफ द कंपनी. ठीक आहे. जसं तुम्ही Google ड्राईव्ह वापरता, राईट? Google ड्राईव्ह तुमच्यासाठी काय आहे? एक सेंट्रल स्टोरेज आहे, जिथे तुम्ही एकदा डॉक्युमेंट अपलोड केलं, की तुम्ही कुठूनही ते काय करू शकता? ॲक्सेस करू शकता, राईट? फक्त मग त्याला काय पाहिजे? तुम्हाला त्याचा इंटरनेट ॲक्सेस पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, "सर, मग हे तर दोन्ही मला सेम दिसतायत. शेअर ड्राईव्ह पण सेम आहे, शेअर पॉइंट पण सेम आहे. मग ह्याच्यात डिफरन्स काय आहे?" मग याच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय?
बोथ आर सेंट्रल डिपॉझिटरीज, म्हणजे की जिथं आपण सेंट्रल स्टोरेजेस, जिथं आपण सगळे आपले डॉक्युमेंट्स किंवा पूर्ण आपले टीमचे डॉक्युमेंट्स सेव्ह केलेले असतात. ठीक आहे. दोघांमध्ये कॉमन काय? सेंट्रल स्टोरेज आहे. शेअर ड्राईव्ह पण आणि शेअर पॉईंट पण. मग असं डिफरन्स काय? डिफरन्स म्हणजे काय, की हा जो ड्राईव्ह असतो तो विदिन ऑर्गनायझेशनच्या नेटवर्कमध्येच आपल्याला ॲक्सेसिबल असतो. म्हणजे तुम्ही तो ड्राईव्ह तुमच्या पर्सनल कॉम्प्युटरवरनं ॲक्सेस करू शकत नाही. तुम्हाला कंपनीचाच लॅपटॉप पाहिजे. ठीक आहे. आणि शेअर पॉइंट म्हणजे काय? शेअर पॉइंट म्हणजे असं लोकेशन असतं जे ओव्हर इंटरनेट, राइट? ओव्हर इंटरनेट, जसं की Google ड्राईव्ह. ओव्हर इंटरनेट कंपनीचं असं एक लोकेशन असतं, जिथे सगळा डेटा ठेवलेला असतो. त्यावरनं तुम्ही ते डॉक्युमेंट्स काय करू शकता? ॲक्सेस करू शकता, राइट? आता तुम्ही म्हणाल, "सर, शेअर ड्राईव्हमधनं पण मी ॲक्सेस करू शकतो, शेअर पॉइंटमधनं पण ॲक्सेस करू शकतो. मग हे वेगवेगळे का?" ठीक आहे. त्याचं एक कारण सांगतो, की इंटरनेटवर सेंट्रलाइज स्टोरेज का असतं? बघा, असं पकडा, की डेव्हलपमेंट जे आहे ते Infosys करतंय. ठीक आहे. आणि टेस्टिंग जे आहे ते Capgemini करतंय सपोज. ठीक आहे. आता Infosysला काही इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स टेस्टिंग रिलेटेड Capgeminiला द्यायचे आहेत. मग Capgeminiला ते त्यांच्या स्वतःच्या ड्राईव्हचा ॲक्सेस देतील का? नाही देणार, राइट? ॲक्सेस नाही देणार. मग Infosys काय करतं? यांचं एक स्टोरेज, सेंट्रलाइज एक स्टोरेज असतं नेटवरती. तिथे ते त्यांचे डॉक्युमेंट अपलोड करतात आणि Capgeminiला सांगतात, की आम्ही अशा-अशा ठिकाणी इथे ह्या ड्राईव्हवरती डॉक्युमेंट ठेवलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन ते डाउनलोड करून घ्या. राइट? यानं काय होतं, Infosysच्या इंटरनल स्टोरेजचा वापर Capgeminiला करता येत नाही आणि जेवढं इथे स्टोअर केलेलं आहे, तेवढंच Capgemini काय करू शकतं, डाउनलोड करू शकतं. राइट? बघा, आता हे जे आहे हे तुम्हाला इंटरव्ह्यूला नाही विचारणार, राइट? बाबा शेअर ड्राईव्ह काय, शेअर पॉइंट काय? बट तुम्ही कंपनीत जाणार आहे, तर तुम्हाला काही कंपनीच्या टर्मिनॉलॉजीज ह्या माहीत पाहिजे. त्याचा अर्थही थोडाफार माहीत पाहिजे. म्हणून शेअर ड्राईव्ह, शेअर पॉइंट हे 2 गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. राइट. आता तुम्हाला जर विचारलं, की तुम्हाला BRS डॉक्युमेंट कसं येतं? तर तुमच्याकडे आता आन्सर आहे, की सर आयदर वी गेट धिस डॉक्युमेंट थ्रू ईमेल or we get it or we access it through share drive or we download it from SharePoint. ठीक आहे. ह्या 3 चॅनल थ्रू तुम्हाला डॉक्युमेंट येतं. राइट. असं आहे का, की पाठवलं WhatsAppवरनं डॉक्युमेंट? नाही. WhatsApp इज नॉट ऑफिशियल कम्युनिकेशन चॅनल फॉर द कंपनीज. राइट. तर ऑफिशियल चॅनल हे आहेत मेल, शेअर ड्राईव्ह आणि SharePoint. ठीक आहे. समजलं? SRS डॉक्युमेंट आहे. BRSवरनं बनवलं जातं. काय-काय असतं? इट डिफाईन्स फंक्शनल रिक्वायरमेंट अँड सिस्टम रिक्वायरमेंट. कोण बनवतं? बिझनेस एनालिस्ट बनवतो. ठीक आहे. टेस्टर गेट दिस डॉक्युमेंट थ्रू ईमेल, शेअर ड्राईव्ह अँड SharePoint. तिन्हीचा पण तुम्हाला अर्थ समजला. मग आता तुम्हाला सर थोडं अजून डिटेल सांगा. SRS डॉक्युमेंटमध्ये काय-काय असतं? तर बघा, मी तुम्हाला डायग्राम पण दाखवतो याची. ठीक आहे. SRS डॉक्युमेंटमध्ये एकतर फंक्शनल रिक्वायरमेंट असतात, बरोबर? नंतर असतात फ्लो डायग्राम किंवा फ्लो डायग्राम तुम्हाला माहिती असेल, राइट? कसं काय आहे? तर फ्लो डायग्राम पण मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. यूज केस असते. यूज केस म्हणजे काय? की एक फंक्शनॅलिटी डिफाईन केलेली असते. इनपुट, प्रोसेस एंड आउटपुट या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आणि एक स्नॅपशॉट असतो. स्नॅपशॉट म्हणजे काय? सिम्पली स्क्रीनशॉट. म्हणजे काय? की बाबा तुम्ही जी फंक्शनॅलिटी किंवा तुम्ही जी स्क्रीन डेव्हलप करत आहात, ती स्क्रीन अशी दिसणार आहे बनल्यानंतर किंवा अशी आम्हाला स्क्रीन बनवून पाहिजे. राइट. तर SRS डॉक्युमेंटमध्ये हे 4 पॉइंट असतात. कोणते? फंक्शनल रिक्वायरमेंट, त्याचा फ्लो डायग्राम, नंतर त्याच्यामध्ये एक यूज केस असतात. यूज केस काय? की फंक्शनॅलिटी डिफाईन केलेली असते. जर का मी इनपुट हे दिलं, प्रोसेस केल्यानंतर माझं आउटपुट काय असलं पाहिजे? याला आपण यूज केस म्हणतो. राइट. आणि स्नॅपशॉट. ठीक आहे. आता या गोष्टी मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. ठीक आहे. की काय असतं, कसं असतं ते. ठीक आहे. 1 मिनिट.
बघा इथे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, बिझनेस लँग्वेज आणि कोणती लँग्वेज सांगितली दुसरी? टेक्निकल लँग्वेज, राईट. बघा BRS मध्ये, एक मिनिट हा. हा बघा BRS. सॉरी. बघा आता BRS आणि SRS मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, ही कोणती लँग्वेज झाली? ऍडिशन ऑफ टू नंबर्स, दिस इज बिझनेस लँग्वेज. ठीक आहे. आणि ही टेक्निकल लँग्वेज म्हणजे काय? थोडक्यात की BRS मध्ये असं लिहिलेलं असतं की ऍडिशन ऑफ टू नंबर झाली पाहिजे. ठीक आहे. SRS मध्ये काय लिहिलेलं असतं की देअर शुड बी टू इनपुट, वन ऑपरेटर अँड वन आउटपुट, राईट. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं, राईट. बघा आता SRSच्या पण डेफिनेशन बघितली होती. कोणत्या दोन प्रकारच्या रिक्वायरमेंट असतात त्यामध्ये? एक असती फंक्शनल रिक्वायरमेंट आणि एक असती सिस्टीम रिक्वायरमेंट. तर ही बघा, ही झाली फंक्शनल रिक्वायरमेंट, ही झाली सिस्टीम रिक्वायरमेंट की इट शुड रन ऑन विंडोज, लिनक्स, राईट. ही झाली तुमची सिस्टीम रिक्वायरमेंट, राईट. अशा प्रकारे तुमचे SRS आणि BRS डॉक्युमेंट्स असतात. हे तुम्हाला सगळं ॲज अ नोट्स म्हणून तुम्हाला व्हॉट्सअपवरती येऊन जाईल. ठीक आहे. नाव नेक्स्ट आपण काय तुम्हाला मी सांगितलं होतं, फंक्शनल फ्लो डायग्राम, राईट. बघा फंक्शनल फ्लो डायग्राम तर तुम्हाला माहिती आहे. मग त्या डॉक्युमेंटमध्ये ही फंक्शनॅलिटीचा फ्लो कसा असला पाहिजे हे डिफाईन केलेलं असतं. आता फ्लो कसा असला पाहिजे बघा, आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत एक फ्लो बघूयात आपण. ठीक आहे. कोणता फ्लो बघायचा? की लॉग इन ही आपली फंक्शनॅलिटी आहे. ठीक आहे. लॉग इन आपली फंक्शनॅलिटी आहे. तर बघा इथे स्टार्ट झाली फ्लो डायग्राम मध्ये. बघा आता दोन पॉसिबिलिटीज आहेत. आयदर तुम्ही ID करेक्ट टाकू शकता किंवा रॉंग टाकू शकता. हे दोनच फ्लो असू शकतात यामध्ये, बरोबर. मग बघा स्टार्ट झालं, हॅज इथे 3 अटेम्प्ट्स आपण कन्सिडर करू की 3 अटेम्प्ट आपल्याला आहेत. मग 3 अटेम्प्टचा फ्लो डायग्राम कसा आहे बघा. आपण इथनं स्टार्ट केलं, लॉग इन केलं. ठीक आहे. लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्ही बरोबर यूज केले. मग तुम्ही ऑथोराइज आहे की नॉन ऑथोराइज आहे? ऑथोराइज आपण येस झालो का? बिकॉज आपण ID आणि पासवर्ड बरोबर यूज केले, राईट. स्टार्ट झालं, मी लॉग इन केलं, तर चेक झालं ऑथोराइज आहे का नाही? येस, ऑथोराइज आहे. ॲक्सेस ग्रँट झाला, म्हणजे मला ॲप्लिकेशनला अलाव केलं एंटर करण्यासाठी आणि माझी फंक्शनॅलिटी एंड झाली. हा एक फ्लो झाला. फंक्शनल फ्लो डायग्राम बघा, आपण काय बघतोय? फंक्शनल फ्लो डायग्राम. आपण पहिला फ्लो बघितला, राईट. आता आपण दुसरा फ्लो बघणार आहोत. कुठला दुसरा फ्लो? की तुम्ही काय केलं? पासवर्ड चुकीचा टाकला. ठीक आहे. परत इथून स्टार्ट झालं. येस. आपले किती अटेम्प्ट शिल्लक आहेत? 3 शिल्लक आहेत का? हो आहेत. आपले सॉरी अटेम्प्ट संपलेत का? मग इथे येस आहे, इथे नो आहे. आपले अटेम्प्ट संपलेत का? नाही संपले, मग नो, राईट. मग इथे आलो आपण, इथे. मग आपण लॉग इन क्रेडेन्शियल्स टाकले. ठीक आहे. मग इथं आलं. ऑथोराइज आहे का? चुकीचं टाकताय तुम्ही. नो, तुम्ही ऑथोराइज नाहीये. मग कुठून जाणार बघा. पुन्हा इथं आलं. 3 अटेम्प्ट होते. आता आपल्याकडे किती अटेम्प्ट राहिले? 2 अटेम्प्ट. परत एकदा तुम्ही ट्राय करणार. ठीक आहे. परत एकदा ट्राय केलं. तुमचे अटेम्प्ट संपले का? नाही संपले. मग तुम्ही इथे येणार. लॉग इन करा. ऑथोराइज आहे का? पुन्हा एकदा तुम्ही चुकीचं टाकलं. नाही, ऑथोराइज नाही. परत इथं आला. तुमचा एक अटेम्प्ट कमी झाला. ठीक आहे. आता असं पकडा की तुमचं तुम्ही तिन्ही अटेम्प्ट चुकीचे टाकले. ठीक आहे. आता बघा तुमच्याकडे अटेम्प्ट आहे का? नाही. सॉरी, तुमचे सगळे अटेम्प्ट संपले का? येस, माझे सगळे अटेम्प्ट संपलेले आहेत. मग काय करा? तुमचा अकाउंट काय करा? लॉक करा. अकाउंट लॉक झाल्यानंतर युजरला अलर्ट द्या की तुमचं अकाउंट लॉक झालं आहे.
आणि काय करा, तुमची फंक्शनॅलिटी बघा. फंक्शनॅलिटी आहे लॉग इन. फ्लो किती बघितले आपण? 2 फ्लो बघितले. एक की जर ऑथोराइज मी आयडी पासवर्ड वापरले तर मला ॲक्सेस ग्रँट करा आणि माझी फंक्शनॅलिटी एंड करा. ठीक आहे. जर माझे सगळे अटेम्प्ट संपले तर माझं अकाउंट लॉक करा, एक युजरला अलर्ट द्या आणि फंक्शनॅलिटीची एंड करा. राइट, समजलं म्हणजे काय? अशा प्रकारे जे फ्लो डायग्राम्स आहेत ते तुम्हाला तुमच्या BRS डॉक्युमेंटमध्ये दिलेले असतात. ठीक आहे. मग बघा, आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं मग? बघा आपण एक मिनिट. बघा आता आपण काय बघितलं आत्तापर्यंत, की फंक्शनल रिक्वायरमेंट बघितल्या आपण, फंक्शनल फ्लो डायग्राम बघितल्या, राइट, स्नॅपशॉट आणि यूज केस. ठीक आहे. आता बघूयात आपण स्नॅपशॉट काय. बघा हा झाला तुमचा स्नॅपशॉट, की माझं लॉग इन पेज असं असलं पाहिजे. स्नॅपशॉट म्हणजेच काय थोडक्यात? स्क्रीनशॉट. की आता हे बघा, जस्ट हे तुम्हाला माहिती आहे म्हणून. बऱ्याच वेळी काय होतं, की वेगवेगळ्या जे ॲप्लिकेशन्स असतात ते सांगतात, की आम्हाला लॉग इन पेज असं पाहिजे. आम्हाला त्यामध्ये या प्रकारच्या फंक्शनॅलिटीज पाहिजेत. राइट? है ना? तर मला माझ्या ॲप्लिकेशनमध्ये एक युजर आयडी वगैरे पाहिजे, पासवर्डचं फील्ड पाहिजे, राइट? मग हे काय झालं, हा तुमचा स्क्रीनशॉट झाला. ज्यावेळी तुमचं ॲप्लिकेशन तयार होईल, हे ॲप्लिकेशन जे आहे ते ह्या स्क्रीनशॉटनुसार तुम्ही चेक करणार, की बाबा हां, या स्क्रीनशॉटनुसार ॲप्लिकेशनचे लॉगिन पेज आहे का? तर आहे. राइट. म्हणजे बघा, सगळं डायग्रामॅटिक पण दिलेलं असतं, बिझनेस लँग्वेजमध्ये पण दिलेलं असतं, टेक्निकल लँग्वेजमध्ये पण दिलेलं असतं आणि तुमचे फ्लो डायग्राम्स पण दिलेले असतात. तुम्ही फर्स्ट इयरला बघा, तुम्हाला फ्लो डायग्राम होते, बरोबर? तुम्हाला वाटलं असेल, "अरे, कशाला शिकवतायत फ्लो डायग्राम?" राइट. बट फ्लो डायग्रामचा उपयोग हे जे आहे फंक्शनॅलिटीज तो वाचण्यासाठी ह्या फ्लो डायग्रामवरनं आपण वेगवेगळ्या टेस्ट केसेस लिहू शकतो. राइट, वेगवेगळ्या. तर या ठिकाणी तुम्हाला फ्लो डायग्रामचा वापर जो आहे तो केला जातो. सिम्पली हा झाला तुमचा स्नॅपशॉट. ठीक आहे. नाऊ यूज केस. बघा, यूज केस मी काय सांगितली होती तुम्हाला आठवतंय? यूज केसची डेफिनिशन काय घेतली होती आपण? ते काय, व्हॉट यूज केस टेल अस? इट टेल अस की इनपुट काय असलं पाहिजे, प्रोसेस काय असलं पाहिजे आणि त्याचा आउटपुट काय असलं पाहिजे, राइट? आता बघा, फंक्शनॅलिटी, लॉग इन विथ व्हॅलिड डेटा. आता तुम्हीच मला सांगा, इनपुट काय असलं पाहिजे? व्हॅलिड आयडी, व्हॅलिड पासवर्ड, बरोबर? मग काय करणार मी? जी माझी फंक्शनॅलिटी आहे, तिथे मी बघा, इथे मी काय करणार, व्हॅलिड आयडी टाकणार. बघा, इथे मी व्हॅलिड आयडी टाकणार, व्हॅलिड पासवर्ड. हे माझं इनपुट झालं. ठीक आहे. आता इनपुट तर दिलं. यूज केसमध्ये सेकंड काय असते स्टेप? प्रोसेस. मला सांगा, याच्यामध्ये प्रोसेस कोणती आहे? कोणती असू शकते? क्लिक ऑन लॉग इन बटन. क्लिक ऑन बघा, तुम्ही आयडी टाकला, पासवर्ड टाकला, पण तो बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी काहीतरी प्रोसेस करावं लागेल आपल्याला, राइट? मग प्रोसेस काय करतोय आपण? क्लिक ऑन लॉग इन बटन. मग इनपुट दिला, आपण प्रोसेस पण केलं आणि मग आउटपुट काय यायला पाहिजे? आउटपुट लँडिंग पेज विल बी ओपन. लँडिंग पेज म्हणजे काय? बघा, लँडिंग पेज ज्यावेळी तुम्ही आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर जे फर्स्ट पेज ओपन होतं, त्याला आपण लँडिंग पेज म्हणतो. ठीक आहे. ही झाली एक यूज केस झाली. दुसरी यूज केस सांगा. लॉग इन विथ इनव्हॅलिड डेटा. मग इनपुट काय असलं पाहिजे? बघा, याचे इनपुट बरेच असतील. एकतर आयडी बरोबर असेल, पासवर्ड चुकीचा असेल, आयडी चुकीचा असेल, पासवर्ड बरोबर असेल, दोन्ही चुकीचं असेल किंवा दोन्ही पण ब्लँक असेल. ठीक आहे. हे झाले तुमचे इनपुट. प्रोसेस काय? अगेन क्लिक ऑन लॉग इन बटन, बरोबर? आणि आउटपुट काय आलं पाहिजे?
एरर थ्रो केला पाहिजे, राईट. अशा प्रकारे जे काही तुमचं BRD असतं, SRS असतं, त्या SRS मध्ये काय असतं? फंक्शनल रिक्वायरमेंट असतात, आपण बघितल्या. फ्लो डायग्राम आपण बघितला. यूज केस आपण बघितल्या. त्याचे डेफिनेशन काय? इट डिफाईन्स फंक्शनॅलिटी. फंक्शनॅलिटी कुठली बघितली आपण आता? लॉग इनची. इट डिफाईन्स फंक्शनॅलिटी इन टर्म्स ऑफ इनपुट काय असलं पाहिजे, प्रोसेस काय असली पाहिजे आणि त्याचे आउटपुट, ह्या इनपुटवर प्रोसेस केल्यानंतर आउटपुट काय आलं पाहिजे, राईट. आणि सिम्पली स्नॅपशॉट ऑफ द फंक्शनॅलिटी, म्हणजे माझं लॉग इन पेज कसं असलं पाहिजे. ठीक आहे. ह्या 2 प्रकारच्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत, हे सगळ्यात आधी टेस्टर, डेव्हलपर यांना माहीत असणं गरजेचं असतं, राईट. कारण सगळा खेळ इथूनच सुरू होतो ना, राईट. तुम्हाला फोनवर कोण सांगतं का असं टेस्टिंग करायचं? एव्हरीथिंग इन द कंपनी इज डॉक्युमेंटेड. ठीक आहे. सगळंच्या सगळं डॉक्युमेंटेड असतं. असं तोंडी कम्युनिकेशन कंपनीमध्ये होत नाही, राईट. पूर्णपणे एक मेल येतो. त्या मेलमध्ये हे डॉक्युमेंट्स असतात. हे डॉक्युमेंट्स डाउनलोड करायचे असतात. आपण आणि डेव्हलपर दोघं पण एका वेळी ते वाचतात. वाचून झाल्यानंतर डेव्हलपर त्याच्यावरती कोडिंग स्टार्ट करतो आणि टेस्टर काय लिहायला सुरुवात करतो? टेस्ट केस. टेस्ट केस म्हणजे काय? की ही जी फंक्शनॅलिटी याच्यामध्ये दिलेली आहे, ही किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला चेक करता येईल. बरोबर आहे की चुकीची आहे, राईट. याला आपण टेस्ट केसेस म्हणतो, ज्या आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आणि मी तुम्हाला काही एक्झाम्पल पण देणार आहे रिअल टाईम, की त्या बेसवर तुम्ही टेस्ट केस तुमच्या लिहायच्या आणि रिव्ह्यू करून घ्यायच्या. ठीक आहे, आमच्याकडून. तर अशा प्रकारे आपण आजचे जे 2 टॉपिक होते, राईट. SRS आणि BRS हे 2 बघितले. एक क्विकली रिवाइज करतो 5 मिनिटात आणि मग आपण तुमच्या क्वेशन्स आणि आन्सर्सकडे येऊ. ठीक आहे. पुन्हा एकदा नीट ऐका. ठीक आहे. BRS डॉक्युमेंट बघा, नेहमी काय होतं, की ज्यावेळी कंपनी आहे इन्फोसिस, ठीक आहे. SBIला काही तुम्हाला SBIला काही सॉफ्टवेअर बनवायचं मग ते काम त्यांनी इन्फोसिसला दिलं. ठीक आहे. मग इन्फोसिस डायरेक्ट सुरू करतं का? नाही. तर काय करतं इन्फोसिस आधी SBIला विचारतं, की तुमच्या रिक्वायरमेंट काय आहे बाबा? तुम्हाला काय पाहिजे सॉफ्टवेअरमध्ये? मग SBI रिक्वायरमेंट प्रोव्हाईड करतं. कुणाला? बिझनेस एनालिस्ट, BA नावाची एक प्रोफाईल आहे. ठीक आहे. बिझनेस एनालिस्ट जो आहे तो SBI कडनं रिक्वायरमेंट घेतो आणि इन्फोसिसला देतो. ठीक आहे. मग हा BA काय करतो? ज्यावेळी SBI त्याला रिक्वायरमेंट देतो, त्यावेळी तो ती रिक्वायरमेंट गॅदर्ड करतो. त्याच्यावर एनालिसिस करतो आणि बेस्ड ऑन दॅट एनालिसिस 2 डॉक्युमेंट बनवतो. एक बनवतो BRS, एक बनवतो SRS. ठीक आहे. आता हेच 2 डॉक्युमेंट आपण थोडे डिटेलमध्ये बघितले, राइट. आता BRS काय? बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं? कस्टमरच्या रिक्वायरमेंट असतात, बरोबर. क्लायंट रिक्वायरमेंट असतात, पण कोणत्या भाषेमध्ये असतात? बिझनेस लँग्वेजमध्ये असतात, राइट. आणि कोण बनवते BRS डॉक्युमेंट? BA बनवतो. बस हे 4 गोष्टी माहीत पाहिजेत. संपलं तुमचं BRS डॉक्युमेंट. नेक्स्ट आहे तुमचं SRS डॉक्युमेंट. SRSचं काय आपण बघितलं फुल फॉर्म? सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, राइट. मग यालाच वेगवेगळी नावं कोणती आहे? FRD आहे, FRS आहे, FS आहे आणि RD पण आहे, राइट. आता हे जे डॉक्युमेंट आहे हे कोणत्या डॉक्युमेंटवरनं बनवलं जातं? BA काय करतो? आधी BRS बनवतो, मग त्या बेसवर SRS बनवतो. ठीक आहे. नाव आता आता याची मी डेफिनेशन तुम्हाला सांगितली. नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. SRS डॉक्युमेंट डिफाईन्स फंक्शनल रिक्वायरमेंट अँड सिस्टम रिक्वायरमेंट. पण फंक्शनल रिक्वायरमेंट बद्दल थोडी माहिती द्यायची. डिफाईन्स फंक्शनल रिक्वायरमेंट टू बी डेव्हलप अँड सिस्टम रिक्वायरमेंट टू बी यूज्ड. ही झाली तुमची SRSची डेफिनेशन. बघा, नुसती डेफिनेशन पाठ करून उपयोग नाही. मी तुम्हाला याचा अर्थ पण सांगितलाय. म्हणजे जरी तुम्ही ही पाठ केली, तर तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असणार आहे, राइट. अगेन इट इज प्रिपेअर्ड बाय BA, बिझनेस अनालिस्ट बनवतो SRS डॉक्युमेंट. टेस्टरला कोणतं डॉक्युमेंट मिळतं?
BRS मिळतं का SRS मिळतं सांगा? SRS मिळतं, राइट? है ना? BRS का नाही मिळत? तर BRS बिझनेस लँग्वेज असती. ती तो टेक्निकलमध्ये कन्व्हर्ट करतो आणि मग आपल्याला ते डॉक्युमेंट येतं. मग SRS डॉक्युमेंटमध्ये एक्झॅक्ट अजून डिटेलमध्ये काय-काय असतं? फंक्शनल रिक्वायरमेंट असती, फ्लो डायग्राम असतो. मी फ्लो डायग्राम दाखवला. तुमची फंक्शनॅलिटी किती वेगवेगळ्या मार्गाने फ्लो करते. जशी आपण लॉगिनची बघितली. लॉगिनचे आपण 2 फ्लो बघितले. कोणते? एक व्हॅलिड क्रेडेन्शियल असताना आणि एक इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स असताना, राइट? हे फ्लो डायग्राम झाले. 2 वेगवेगळे फ्लो आपण बघितले, राइट? यूज केस काय? त्याची डेफिनेशन इट डिफाईन्स फंक्शनॅलिटी. जी काही फंक्शनॅलिटी SBIनं इन्फोसिसला दिलेली आहे, ती फंक्शनॅलिटी BA काय करतो? 3 पार्टमध्ये कन्व्हर्ट करतो. कोणते 3 पार्ट? की त्या फंक्शनॅलिटीचं इनपुट काय असलं पाहिजे? प्रोसेसच्या इनपुटवर प्रोसेस केल्यानंतर त्याचं आउटपुट काय असलं पाहिजे? राइट? इट डिफाईन्स फंक्शनॅलिटी इन टर्म्स ऑफ इनपुट, प्रोसेस एंड आउटपुट. आणि सगळ्यात शेवटी काय असतो? स्नॅपशॉट. म्हणजे काय? की माझं तुमची ही जी फंक्शनॅलिटी आहे, लॉगिनचं जे पेज आहे, ते कसं दिसणार आहे? त्याचा स्क्रीनशॉट ऑलरेडी बनायच्या आधीच तुम्हाला प्रोव्हाईड केलेला असतो. ठीक आहे. तर ह्या 2 डॉक्युमेंटमध्ये हा डेटा पूर्णपणे डॉक्युमेंटेड असतो. ठीक आहे. रेकॉर्डिंग स्टॉप करतो. याच्यानंतर आपण जे काही आपले डाउट्स आहेत ना, ते घेऊया. ठीक आहे.